अंजनगाव सुरजी शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात आज दिनांक 25 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास आग लागली. शिक्षक कॉलनी परिसरातील वृंदावन दूध डेअरीचे मालक वानखडे यांच्या दुकानातील फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. याच दुकानाजवळ असणाऱ्या नियती सोलर एजन्सी या दुकानालाही आग लागली. या दुकानाचे मालक वैभव पेरकर यांच्या मालकीचे सोलर साहित्य, उपकरणे व इतर महागडे सामान जळून खाक झाले. आग इतकी भीषण होती की काही मिनिटातच या दोन्ही दुकानातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य व संपूर्ण माल जळून खाक झाला. अग्निशमन दल उशिरा पोहोचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार तब्बल 1 तासापर्यंत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले नव्हते. आग आणखीन भडकत गेली आणि दुकाने पूर्णतः जळून खाक झाली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. भीषण आगीत सर्वस्व गमावलेल्या वानखडे व वैभव पेरकर यांनी शासनाकडे तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जयेंद्र गाडगे, अध्ययन समाचार लाईव्ह, अंजनगाव सुरजी.